साक्री शहरात सध्या तणावपूर्ण शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन युवकाच्या हत्येनंतर घडलेल्या घटनांनी शहर ढवळून निघाले आहे. बुधवारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करताना परिसरात तुफान गोंधळ उडाला. संशयितांचे नातेवाईक आणि मृतांचे समर्थक आमने-सामने आल्याने वाद चिघळला. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र हे गुन्हे खोटे असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याच निषेधार्थ आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात जमले. गुन्हे रद्द केल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. 2 तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू होते. गुड्डू पठाण याच्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित सहाय्यक अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कायदा हातात न घेण्याची विनंती पोलिसांनी केली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनात स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण कायम आहे. सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. प्रशासन काय भूमिका घेते यावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे. सध्या मात्र साक्रीत शांतता आहे, पण ती तणावपूर्ण आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी दोंडाईचे नबू शेठ यांना बाहेर कोर्टाच्या बाहेर साक्रीच्या काही आपल्या मुलांनी मारहाण केली आणि निश्चित या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि आम्ही त्याला समर्थन पण करणार. जी घटना झाली कारण कोणाला कोणत्या कारणावरनं विनाकारण त्यांना हात लावणं हे चुकीचं, जे कायदा आपल्या हातात घ्यायला नाही पाहिजे या मताचे आम्ही पक्के. पण त्याच्यानंतर जे सोशल मीडियाला व्हायरल झाली, व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी एक गुन्हा दाखल केला. आमचं सर्वांचं साक्रीकर म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे कृत्य केलं असेल तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आमचं म्हणणं नाही. पण जे या गुन्ह्यात नव्हते त्यांचे नावं टाकले गेले. 307, 395 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे त्यांनी दाखल करायला नाही पाहिजे होते. आमचं या मीडियाच्या माध्यमातून नबू शेठला पण विनंती की तुम्ही मोठेपणा दाखवून ज्या मुलांचे नावं चुकून टाकले गेले असतील त्या मुलांचे नावं काढून घ्या. आमच्या साक्रीमध्ये लोक शांततेने राहतात, शांततेने राहतील. इथं कुठल्या राजकीय लोकांचं काय हे नव्हतं. आम्ही सगळ्या समाज बांधव, मग तो मुस्लिम समाज असो, हिंदू असो, सगळ्या समाजाचे लोक, आपला दलित बांधव असो, सगळेजण आज या मोर्चाला सामील होते. आम्ही पोलिसांना विनंती केली की सदर याची चौकशी करू, याचे गुन्हे कमी करावे आणि यांच्या जामीन लवकरात लवकर करावे. आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही जिसने मर्डर करा उसको तुम ऑफिस में बैठा रहे थे, ऐसा क्यों? इसका मुझे जवाब होना. मेरे लड़के का मर्डर हुआ तो तुमने उसको 2 दिन अंदर रूम में बैठा के रखे. गुड्डू को तुमने ठीक है जो किया उसने नहीं भी किया, उसने मेरा साथ दिया गुड्डू ने, यानी वो मेरा साथ दे रहा. जो मेरा साथ देगा उधर से तुम्हारे को बोधरेशन आएगा तो तुम उसको अटैक करेंगे क्या? ठीक है, अटैक करेंगे तो तुम डायरेक्ट उसको लॉकअप में रख रहे. तुम ऐसे कैसे लॉकअप में रख रहे हैं? त्याला काय माहिती आहे का, आपली जी एफ आय आर होती ती उशिराने दाखल झाली. जोपर्यंत एफ आय आर दाखल होत नाही तोपर्यंत लॉकअपमध्ये टाकता येत नाही. आणि कालचा पण इन्सिडेंट असा झाला, एफ आय आर दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा चौकशी करून त्याला आतमध्ये एफ आय आर जोपर्यंत टाकत नाही ना तोपर्यंत त्याला आतमध्ये टाकता येत नाही. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी साक्री कोर्टाच्या बाहेर काही 7 ते 8 इसमांनी फिर्यादी यांना मारहाण केलेली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. त्यासाठी त्याच्या निषेधार्थ आज साक्री शहरातून एक मूक मोर्चा काढण्यात आला आणि त्यांनी निवेदन दिले पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की जे लोक मारहाण करताना व्हिडिओमध्ये आहेत त्यांनाच आरोपी करण्यात यावं, इतरांना आरोपी करू नये आणि याच्यामध्ये पारदर्शक तपास करण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. आपण त्याप्रमाणे त्यांना आश्वासित केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारे आहेत, युवक आहेत, त्यांनाच अरेस्ट करून पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणार आहोत आणि त्यांच्याच विरुद्ध मान्य न्यायालयात घोषणापत्र सादर करणार. मोर्चा शांततेत संपलेला आहे, त्यांचं आपण निवेदन स्वीकारलं.
गुजरात महाराष्ट्र सीमेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या नवापूर येथून प्रवाशांचा आवाज आता अधिक तीव्र झाला आहे. स्थानिक व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नवापूर मर्चंट सेवा असोसिएशनने भारतीय रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. दररोज जवळपास 29 गाड्या स्थानकांमधून धावतात, मात्र केवळ काहीच गाड्या येथे थांबतात. फास्ट पॅसेंजर आणि मेमू गाड्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रमुख एक्सप्रेसला थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांना सुरत किंवा नंदुरबार येथे जावे लागते. ही परिस्थिती विशेषतः नोकरी करणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. असोसिएशनने पुरी अहमदाबाद, नवजीवन, MGR चेन्नई सेंट्रल आणि तांबरम विकली एक्सप्रेससारख्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे. स्थानक 2 राज्यांच्या सीमेवर विभागलेले असल्याने प्लॅटफॉर्मची लांबी मोठी आहे, मात्र डब्यांची अचूक स्थिती दर्शवणारे डिजिटल फलक नसल्याने प्रवाशांची धावपळ उडते. यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. नवापूर आणि उज्जैन परिसरातील हजारो नागरिकांना या मर्यादित सुविधांचा मोठा फटका बसत आहे. कामगार वर्गाला रोजच्या प्रवासासाठी आणि पैशांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. व्यापाऱ्यांनाही व्यावसायिक प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिल्यास स्थानकाच्या तिकीट विक्रीत मोठी वाढ होईल. याचा थेट फायदा रेल्वे प्रशासनालाही होणार आहे. म्हणजेच ही मागणी केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नाही, तर रेल्वेच्या महसुलासाठीही फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी ही मागणी रास्त आणि न्याय्य असल्याचे सांगितले आहे. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. नागरिकांचा विश्वास आहे की प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल, कारण रेल्वे सुविधा म्हणजे केवळ प्रवास नाही, तर विकासाची जीवनरेखा असते. स्थानकाला अधिक गाड्यांचा थांबा मिळाला तर परिसराच्या आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल. आता रेल्वे प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार का, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. विक्सल और एक नवापुर और डांग जिला पूरा जाने के लिए बहुत दिक्कत होता है। सर कैसा है, गुजरात और महाराष्ट्र के बॉर्डर पर है। 140 गांव है सर आजू बाजू, फिर उसके बाद भी 29 ट्रेनें वहाँ से गुजरती है। उसमें से सिर्फ 5 फास्ट ट्रेन और 2 मेमो ट्रेन वहाँ पर रुकती है। अगर थोड़ा सा ज़्यादा ट्रेनों की संख्या, जैसे साउथ में जाना हो या राजस्थान जाना हो, और तो हमें कोई दूसरे ऑप्शन नहीं, हमको या तो सूरत जाना पड़ेगा या नंदुरबार जाना पड़ेगा। और सर कैसा है, अभी MIDC बहुत ही ज़्यादा डेवलप हो रहा है। राजस्थानी लोग, बिहारी लोग, यूपी के लोग, काफ़ी सारे लोग वहाँ पर काम के लिए आ रहे हैं, तो उनको जाने के लिए भी काफ़ी सारी दिक्कत हो रही है सर। आणि सर तो दूसरा कैसा सर, पहली गाड़ी करके जाने का मैंने एक्सीडेंट का भी बहुत संभव। हम पूरे व्यापारी लोग नवजन बालाजी के लिए जाने के लिए उससे मैं 2014 से सर लड़ रहा सर ट्रैफिक। तो सर इतना 2014 से तो आप तो रेलवे के साथ जुड़े हुए थे पहले से, तो आपको पता है रेलवे का क्या कंस्ट्रेंट भी समझिएगा आप। साक्री तालुक्यातील कवठे शिवारात प्रस्तावित 400 kV वीज टॉवरवरून शेतकरी संतप्त झाले आहेत. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नोंदवला. शेतातून टॉवर उभारणीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देणार नाही, असा ठाम पवित्रा घेण्यात आला. खासगी एजंटांकडून धमक्या व दबाव टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. भूसंपादनाबाबत स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने शंका वाढल्या आहेत. अपघात किंवा नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबवली जात असल्याची नाराजी व्यक्त झाली. जर भूसंपादन करायचेच असेल तर कायदेशीर मार्गाने व योग्य मोबदल्यासह करावे, अशी मागणी आहे. अन्यथा कोणतीही जमीन देणार नाही, असा इशाराही देण्यात आला. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. वेळीच निर्णय न झाल्यास परिस्थिती चिघळू शकते, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. बैठकीला विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यंत जाऊ शकतो आणि त्याला ते कळलं नाही, माझ्या शेतात मातावर जातोय. पहिली समस्या तीच आहे शेतकऱ्यांची. त्यांना प्रत्येक शेतकरी हा पेपर वाचणार नाही, आणि शेतकरी हा तुम्हालाही माहिती अशिक्षित प्राणी, बरोबर. तर ही समज देताना आपल्याला इथून महसूल ऑफिस मधून काहीतरी त्यांना समज जायला पाहिजे. त्यांना कळलं नाही.
तर तिकडे काय मिटिंग झाले, रेट काय ठरवले, कोणाला काही माहित नाही. आमच्या जमिनींचे रेट तुम्ही बसून ठरवून घेतलं, बरोबर. दुसरा विषय, शेतकरी हा 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर या विषयात इन्व्हॉल्व होतो. जेव्हा हे अधिकारी तिथं जातात, हे डायरेक्ट सर्वे करून गेले, तेव्हा सुद्धा यांना शेतकऱ्यांनी विचारलं की काय करताय, यांनी उत्तरं दिले नाहीत, बरोबर. आणि नंतर म्हणता इथून अशी लाईन जाते. अशी लाईन जाते तर हे बाकीच्यांचं म्हणणं आहे तर आपण करायचं, बाकीच्यांचं म्हणणं नाही करायचं. आता या शेतकऱ्याची 2 एकर जमीनच आहे, 1.5 एकर जमीन आहे, 2 मुलं आहेत, बरोबर. 2 मुलांचा त्यांचा संसार असताना 1.5 एकर जमीन आयुष्यासाठी भविष्यासाठी प्रश्न आहे. तर आज सेंट्रलमध्ये त्यांचा खड्डा आहे. आज तुम्ही रेट देऊन देणार, तुम्ही मोबदला देऊन देणार, पण भविष्याचं काय? आणि ठीक आहे, त्यांचं म्हणणं सरकारी प्रोजेक्ट आहे. ते आमच्यासोबत मिटिंगला आले होते, मी तिथला शेतकरी म्हणून या नात्याने बोलतो. त्यांना आम्ही कागद विचारले, तुम्ही कुठली कंपनी आहे, काय कंपनी आहे, काहीच देत नाही. आज डायरेक्ट सांगता की मिटिंगला यायचं आहे. त्यांनी दाखवले का कागद? विचारा बरं शेतकऱ्यांना. जर जमिनी आमच्या घेत आहे तर मग आम्हाला कागद दाखवले का? विचारावर. सर्वे कुठून केला हे विचारलं त्यांना साहेब, ते सुद्धा दाखवलं नाही त्यांनी. आणि शेतकऱ्यांची वाली शेवटी तुम्ही जे तालुक्याला तुमच्याचकडे येतील लोक. तुम्ही तर आमचं आधार म्हणून शेतकऱ्यांना 400 तेवढी जमीन आम्हाला साखरेमध्ये प्लॉट घेऊन आम्हाला आमच्या नावावर घर साहेब, त्यांना मी विचारतो तुमच्या, बरोबर.